नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी शेतकऱ्यांना तणनाशक कधी मारलं पाहिजे ह्याच्याबद्दल थोडंसं संभ्रम असते शेतकऱ्यांच्या मनात. त्याच्या संदर्भातचा हा व्हिडिओ करत आहे. तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना माझी अगदी काळजीपूर्वक आणि नम्रतेनं विनंती आहे की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, हाईप करा. तुम्हाला मी पूर्ण दाखवतो. ऊस रोप लागवण असेल किंवा कांडी लागवड असेल तर त्यानं किती दिवसांतर मारलं पाहिजे. आम्ही जो परवा एक व्हिडिओ टाकला होता त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण रोपाची लागवड करतो त्यावेळेस रोपाची लागवड केल्यानंतर रोपाची ठिबक असेल किंवा पाटपाण्यानं आपण लावणार असेल तर रोप लावल्यानंतर एक 12 ते 14 दिवसानंतर त्याची मुळं चिटकायला म्हणजे चांगली बऱ्यापैकी सेट झालेली असतात रोपाची. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही रोपं लावता त्यावेळेस ती 12-13 दिवसानंतर तिची रोपं बऱ्यापैकी लागून निघालेली असतात. मग ते झाड जगायला चालू होत असते. रोपाच्या बाबतीत झालं. आणि ज्यावेळेस कांडी लागवड करत असता तुम्ही तर कांडी ही साधारणतः 20 ते 25 दिवसापर्यंत तिची मुळं धरून कोंब बाहेर येण्याचं काम होत असते. म्हणजे ऊस बाहेर येण्याचं काम होत असते. त्यामुळे त्याला साधारणतः 20 ते 25-26 दिवस तुम्हाला बऱ्यापैकी ऊस असा सगळा फुटलेला दिसतो. म्हणजे सगळे ऊसाचे कोंब बाहेर येतात आणि त्याच्यानंतर त्याची ग्रोथ चालू होते. मग लावल्यानंतर ऊस लावल्यानंतर जर आपण त्या रानामध्ये ॲट्रेजिन वगैरे मारला असेल म्हणजे कांडी लागवड असेल तर कांडी लागवड लावल्यानंतर तुम्ही लगेच 24 तासात किंवा 48 तासात जर ॲट्रेजिन मारलं तर थोडंसं तणांचं प्रमाण कमी येतं. पण ते जर मारलं नसेल आणि तण दिसत असेल तर किती दिवसापर्यंत तुम्ही तणनाशक मारू शकत नाही. तुम्हाला ऊस दाखवतो मी. ऊस पाहू शकता तुम्ही. आम्ही तणनाशक मारलेलं परवा दाखवलं तुम्हाला मी. 86-032 आम्ही हे जे मारलेलं आता जळेल तुम्हाला दिसेल. मी दाखवतो बघा. याच्यामध्ये काय काय मारलं हे पण तुम्हाला सांगतो मी पुढक्या. तर तुम्हाला ते जर तण जाळायचं असेल तर कांडी लागवड असेल तर 21 दिवसानंतर ते 25 दिवसानंतर साधारणतः तण जर जास्त असेल तर 1 महिन्यानंतर तुम्ही हे मारायला पाहिजे. हा बघा, लावाळासुद्धा पिवळा पडलेला दिसेल तुम्हाला. आम्ही जे मारलेलं होतं ते 2,4-D मॅट्री आणि ड्युरेक्स मारलं होतं. रिझल्ट तुम्हाला दिसेल. पूर्ण आता हे होत चाललेलं आहे. म्हणजे हे जे औषध आहे ड्युरेक्स 2,4-D मॅट्री हे साधारणतः तण जास्त असेल तरच मारायचं. ड्युरेक्स वापरायचं. जर तण कमी असेल तर ड्युरेक्स त्यात वापरू नका. मग 2,4-D आणि मॅट्री चालेल. पण हे ड्युरेक्स जर वापरणं असेल तर 1 महिन्याचा ऊस झाल्यानंतरच वापरायचं मित्रांनो. 1 महिना 5 दिवसाचा ऊस झाल्यानंतर आम्ही हे ड्युरेक्स 2,4-D आणि मॅट्री वापरलेलं आहे. तुम्हालाही वापरायचं असेल ड्युरेक्स, रिझल्ट चांगला आहे, फार उत्कृष्ट आहे, आदामाचं आहे ड्युरेक्स. तर हे 1 महिना झाल्याशिवाय तुम्ही हे वापरू नका. नाहीतर स्कॉर्चिंग घेऊन ऊस बाद होण्याची शक्यता असते. त्यामुळं माझी एक विनंती आहे, तुमच्या रानात जर तण असेल आणि ऊसाला जर 21 दिवस झाले नसतील किंवा 25 दिवस झाले नसतील तर तुम्ही शक्यतो सुरुवातीला लगेच मारू नका. 1 महिना झाल्यानंतर कोणतीही काळजी नाही. अगदी ऊसाला उत्कृष्ट असा रिझल्ट येतो. त्यामुळं तणनाशक महत्त्वाचा विषय. तणनाशक आपण कधी मारलं पाहिजे तर कांडी लागवड असेल तर 25 दिवसानंतर 1 महिन्यानंतर मारलं तर अति उत्कृष्ट. आणि जर रोप लागवड असेल तर ते 20 ते 22 दिवसानंतर मारायचं. मित्रांनो, ही अतिशय उत्कृष्ट अशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे शास्त्रीयदृष्ट्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.